30 डेजचा चॅलेंज असणार आहे, जे की चॅलेंजचं नाव असणार आहे सोलो लेवलिंग. म्हणजे एकदम सोलो लेवल अशा टाईपचा व्हिडिओ असणार आहे आणि चॅलेंज असणार आहे. त्यामध्ये मी असं हे करत आहे की बाबा ॲटलिस्ट माझे आता सध्या 41 फॉलोवर्स आहेत इंस्टाग्रामवरती आणि 17 काहीतरी सबस्क्रायबर्स आहेत यूट्यूबवरती. तर मी असं ठरवलं की बाबा ॲटलिस्ट थोडं तरी इन्क्रीज होईल. म्हणजे मी बेसिकली 30 डेजमध्ये 100 फॉलोवर्स झाले पाहिजे आणि 100 सबस्क्रायबर्स झाले पाहिजे असं विचार करत आहे. त्यापेक्षा जास्त झालं तर खरंच खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असणार आहे तसं झालं तर. पण मी एक्सपेक्टेशन तर एवढंच ठेवत आहे बाबा, असतं ना की बाबा जर फुलफिल नाही झालं तर कसं म्हणून वगैरे. आणि कसं मी माझ्यामध्ये कसं सेल्फ इम्प्रूव्हमेंट इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी सुद्धा. मी कशी एकदम क्रेझी असं काम करणार नाही तर लेझी असं काम करणार. म्हणजे काम केलं तर करतच जायचं, नाही केलं तर नाहीच करायचं. म्हणजे एवढे दिवस माझ्याकडे पोस्ट करण्यासाठी खूप सारे कंटेंट होतं, इवन अजूनसुद्धा आहे, पण ते बनवण्यासाठी ते लेझीनेसमुळे ते बनवत नाही आहे. म्हणजे चॅलेंज घेतलं ना मग लोक वगैरे विचारतील काय झालं तुझ्या व्हिडिओबद्दल वगैरे वगैरे असं विचारले ना, म्हणजे थोडं असतं ना की बाबा स्वतःसाठी ना का होईना थोडं इज्जत वगैरे ठेवलं पाहिजे स्वतःची सोशल मीडियावरती. म्हणून मी असं ठरवलं की बाबा 30 डेजचा चॅलेंज बनवायला पाहिजे, ॲटलिस्ट गिव इट अ ट्राय म्हणून. चलो बघूया काय होईल ते. हे मी यूट्यूबवरती पण पोस्ट करणार आहे व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा पोस्ट करणार आहे. यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ असणार आहे आणि ऑब्व्हियसली इंस्टाग्रामवरती एवढी मोठी व्हिडिओ नाही पोस्ट करू शकत, म्हणून मी एकदम छोटासा क्लिप टाकणार आहे. बघूया. तरी ह्यावरती मला थोडंफार काम करावं लागेल. ह्या सिरीजवरती लिस्ट वगैरे बनवावं लागेल की बाबा कोणत्या दिवशी काय पोस्ट करायचं वगैरे, काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे जे की लोकांना मदत होईल, इवन मलासुद्धा सेल्फ इम्प्रूव्हमेंट. हाय गाईज, तर मी एक 30 डेज चॅलेंज करू असा विचार करत आहे. म्हणजे त्यामध्ये कसं सेल्फ इम्प्रूव्हमेंट पण होईल आणि लोकांना म्हणजे जे कोणी कॉन्टेंट क्रिएट स्टार्ट करायचं आहे किंवा ते लोक हेजिटेट करत आहेत म्हणजे करायचं की नाही, लोक काय म्हणतील वगैरे असे जे ओव्हरथिंक करतात ना, त्यांना पण थोडंफार मदत होईल त्या सिरीजमधून. 30 डेजचा हा चॅलेंज असणार आहे. त्यामध्ये ओव्हरऑल ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स कवर करणार आहे. लाईक त्यामध्ये म्हणजे सेट युअर प्रायोरिटी, सेट युअर ड्रीम्स आणि बी अ गुड लर्नर, असे बेसिकली आत्ता तरी मी 3 पॉईंट्स सांगितले, पण असे टोटल 30 पॉईंट्स असणार आहे आणि एव्हरी डे एक पॉईंट कवर करणार आहे. जेणेकरून म्हणजे जे कोणी आहे, हाऊसवाईफ असतील, स्टुडंट असतील किंवा जे जॉब करत आहे किंवा कोणी का असे ना, म्हणजे ज्यांना असे व्हिडिओज वगैरे बनवायचं आहे त्या लोकांना पण मदत होईल. म्हणजे थोडं मला पण रिच मिळेल ऑब्व्हियसली, म्हणून हे चॅलेंज ट्राय करते. एक्सपेक्टेशन वगैरे काय नाही आहे त्यामध्ये, तरीसुद्धा थोडेफार फॉलोवर्स इन्क्रीज झाले तर खूपच चांगलं होईल, थोडंफार व्ह्यूज झाले तर चांगलं होईल, खूपच चांगलं होईल. आणि यूट्यूबवरती सबस्क्रायबर्स म्हणा, लाईक्स म्हणा, व्ह्यूज म्हणा, थोडेफार इम्पॉर्टंट असतात ना ऑब्व्हियसली ग्रोथ करण्यासाठी. हे तर मोटिवेशनच्या गोष्टी असतात जे की आपल्याला मोटिवेशन देत असतात. म्हणजे जेणेकरून असे काय लोकांची रिस्पॉन्सेस वगैरे, फीडबॅक वगैरे अबाउट व्हिडिओज, अबाउट कंटेंट, असे चांगले चांगले फीडबॅक्स मिळू द्या. काही का असे ना, जे काही असो फीडबॅक वगैरे मिळालं तर ना चांगलं वाटतं, मस्त वाटतं. म्हणजे थोडं एन्करेजमेंट मिळतं त्या गोष्टींसाठी. म्हणून हा सिरीज
चलो बाय, हॅव अ गुड डे. म्हणजे डेला जर व्हिडिओ मिळाला तर हॅव अ गुड डे, आणि नाईटला जर व्हिडिओ मिळाला असेल तर गुड नाईट. बाय.